तर पाहूयात गाव तिथे साम टीव्ही। नागपूर आमदार निवास येथील जुन्या आंदोलनाप्रकरणी माजी मंत्री बच्चू कडू यांच्या विरोधात नागपूर सेशन कोर्टाने वॉरंट जारी केलेला आहे। आणि त्याआधी आपण एक महत्त्वाची बातमी बघतोय। मंत्री पंचतारांकित महागड्या हॉटेलमध्ये राहतायत असं नाना पटोलेंनी म्हटलेलं आहे। आणि रवी भवनावर 95 कोटी रुपयांचा खर्च झाल्याचंही पटोलेंनी म्हटलंय। जनतेच्या पैशांची उधळपट्टी सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। नाना पटोले यांनी मंत्र्यांवर गंभीर आरोप केलेले आहेत। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मंत्री पंचतारांकित महागड्या हॉटेलमध्ये राहतायत आणि रवी भवनावर 95 कोटी रुपयांचा खर्च झालाय असं पटोलेंनी म्हटलंय। रवी भवनवर जवळपास 95 कोटी रुपये खर्च केले गेलेले आहेत। एकीकडे सरकार म्हणतो आमच्या तिजोरीत पैसे नाहीत, विकासाला पैसे नाहीत, आणि एकीकडे त्याच्यावर खर्च करून रवी भवनवर हे सगळ्या महागड्या पंचतारांकित हॉटेलमध्ये हे सगळे राहतात आणि त्याच्यामुळे जनतेच्या पैशाची लूट करायला यांना अधिकार दिलेले नाहीत। एकीकडे शेतकऱ्यांसाठी पैसे नाही, एकीकडे बेरोजगारांना नोकऱ्या द्यायसाठी यांच्याजवळ पैसे नाहीत, एकीकडे महागाई करण्याचं कुठलं धोरण यांच्याजवळ नाही, उलट जनतेवर टॅक्स लावतात आणि त्या पैशाची उधळपट्टी करायचं काम हे करतात आहे। आणि म्हणून उद्या सभागृहात हा विषय आम्ही मांडू आणि सरकारला या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल। तर असं वाटतं की बहुतांश मंत्री हे रवी भवनमध्येच राहत आहेत आणि रवी भवन बिलकुल गरीबखाना नाही आहे। आणि नाना भवनची काही तक्रार असेल आणि काही रवी भवनमध्ये सुधारणा करायची असेल ती पण आपण करू।